नमस्कार. आपण पहिला भाग पाहिला. पहिल्या भागामध्ये अगदी म्हणजे ABCD पासून तुम्हाला शिकवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्या प्रयत्नामध्ये की वैदिक कुंडली आणि की कृष्णमूर्ती कुंडली यांचे नियम सारखेच आहेत. म्हणजे तुम्हाला कार्यभाव काढायचे शिकवलेलं आहे. आता त्याच्या पुढची स्टेप हळूहळू आपण पादाक्रांत करायचा आहे. म्हणजे त्यासाठी पहिला भाग परत एकदा वाचा, परत करा. आणखी विशेष म्हणजे काय, मी एकाच कुंडलीवर का सांगत आहे की प्रत्येक वेळी तुमचं कन्फ्यूज होऊ नये, गोंधळ होऊ नये म्हणून जन्मतारीख, जन्मवेळ आणि ह्या तुमच्या संगणकावर किंवा कुणाच्याही संगणकावर ते काढून तुम्ही ती कुंडली तुमच्यासमोर ठेवत चला. म्हणजे त्याचा तुम्हाला पूर्ण सराव होईल. आणखी विशेष म्हणजे की कृष्णमूर्ती पद्धतीच्या अभ्यासाला 75,000 ते 1,00,000 रुपये घेण्यात येतात. तुम्हाला कल्पना नाही. आणि ते घेतात आणि शेवटी काही लोक म्हणतात की एवढं आम्ही केलं तरी आम्हाला काही समजलं नाही. बट तुम्हाला जेव्हा 10%, 20%, 25% जरी समजलं तरी आमची हितश्री झाली. आणि हे तरी तुम्हाला मी मोफत सांगत आहे. आणि ज्यावेळी हे पूर्ण कोर्स होईल त्यावेळी आपण परत एकदा प्रयत्न करू. आणखी एक सांगतो, नशिबात चांगला डॉक्टर, चांगला वकील आणि चांगला ज्योतिषी भेटणं हे ज्याचं त्याचं नशीब असतं. आता पार्ट 2 मध्ये आपल्याला की कार्यभावानंतर की स्ट्रॉंग सिग्निफिकेटर बघायचे आहेत. त्याच्या आधी आपल्याला थोडीशी तयारी करायची आहे. लग्न कुंडलीमध्ये ग्रह, नक्षत्र स्वामी आणि उपनक्षत्र स्वामी हे एका ओळीत आलेले असतात. त्याच्या ऐवजी आपण की ग्रह, नक्षत्र स्वामी व उपनक्षत्र स्वामी उभ्या ओळीमध्ये घ्यायचे आहेत. तर आपल्याला एक पत्रिका दाखवतो, त्याप्रमाणे तुम्हाला घेता येतं का बा, ओळीने घ्या. म्हणजे ही प्राथमिक मांडणी झाली की तुम्हाला पटपटपट शिकता येईल. आता ही कुंडली पहा. कुंडलीतले आडवे ग्रह हे उभे मांडलेले आहेत. त्याचा ग्रह, नक्षत्र स्वामी, उपनक्षत्र स्वामी व उपनक्षत्र स्वामीचा नक्षत्र स्वामी. आता आपण प्रबळ कार्य कसे काढायचे हे पाहायचं. त्याची आधी प्रथम पहिली पायरी म्हणजे एकाखाली एक असे तुम्ही उभ्या ओळीत मांडून टाकलेले आहेत आणि ते तुम्हाला दाखवलेले आहेत. आता प्रबळ कार्य काढताना परत कुंडली पहा. आता ही कुंडली आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. त्या कुंडलीमध्ये नक्षत्र स्वामीच्या खाली कॉलम ॲरो मांडलेला आहे. नक्षत्र स्वामी न स्वा म्हणून ॲरो मांडलेला. आता त्या नक्षत्र कॉलम मध्ये जे ग्रह आहेत त्या ग्रहाच्या मागे पहा. ग्रहांच्या कॉलम मध्ये ग्रह नसतील तर ते स्ट्रॉंग सिग्निफिकेटर असतात. हे पहा की आपल्याला मंगळ पासून म्हणजे रवी पासून केतूपर्यंत पाहायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. आता ह्या मंगळाच्या, हा मंगळ आहे पहा. ह्या मंगळमध्ये समजा इथे रवीच्या ऐवजी मंगळ असता तर तो स्वग्रहातील नक्षत्र म्हणतात. तसंच केतूच्या पुढे केतू असेल किंवा शनीच्या मागे शनी असेल तर ते स्वग्रहातील तो शनी झाला. म्हणजे शनीचा नक्षत्र स्वामी एकच व ग्रह सुद्धा एकच. अशा वेळी तो नक्षत्र स्वामीप्रमाणे स्ट्रॉंग सिग्निफिकेटर असतो. याप्रमाणे सर्व ग्रहांची मांडणी करा, आणखी टॅली करून पहा. तर आता योगायोगाने असं नक्षत्र स्वामीच्या ह्या कुंडलीमध्ये कुठला ग्रह नाही आहे, स्वग्रहातील नक्षत्र स्वामी नाही आहेत. त्यामुळे आपण केव्हा तरी पुढे पाहू. आता आपण पहिल्या कॉलममध्ये आपण मंगळ बघू आपण, बरं का. मंगळाच्या पाठीमागे त्या ओळीमध्ये रवी आहे. रवीच्या ऐवजी मंगळच असता. लक्षात घ्या, मंगळाच्या पाठीमागे मंगळच 1 नंबर कॉलम मध्ये असता तर स्वनक्षत्रातील ग्रह म्हणतात आणि तो नेहमी बलवान असतो.